नमस्कार. आज ज्या पुस्तकाच्या बाबत आपण चर्चा करणार आहोत, ते खूप सुंदर पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द एलिफंट कॅचर्स. हे पुस्तक डॉक्टर सुब्रतो बागची या लेखकाने लिहिलेलं आहे. आणि हे जे लेखक आहेत, मित्रांनो, हे लेखक एल-टी-आय माइंडट्री या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष होते. तर हे पुस्तक काय सांगतं? थोडक्यात आपण जिस्टमध्ये समजून घेणार आहोत. एलिफंट स्केचर्स हे पुस्तकात असं म्हटलंय, की स्ट्रॅटेजी आणि स्केल गो हँड इन हँड. खूप वेळा आपण एखादी गोष्ट मिळवायची असते, तेव्हा स्ट्रॅटेजी करतो, प्लॅन करतो. पण त्याप्रमाणे आपण ॲक्ट करत नाही किंवा त्याप्रमाणे आपण एफर्ट्स टाकत नाही. त्याच्यामुळं स्ट्रॅटेजी आणि स्केल जर आपल्याला योग्य रीती करायची असेल, तर ते इन हँड आपल्याला चालू करावी लागेल. ऑथरचं असंही म्हणणं आहे, की ज्या मोठ्या स्ट्रॅटेजीज असतात, ते खूप सोप्या असतात. खूप वेळा आपण असं बघतो, की खूप सारे मॅनेजमेंट कन्सल्टंट्स सोप्या गोष्टी कॉम्प्लेक्स करतात व कॉम्प्लेक्स गोष्टींचे कॉम्प्लेक्स उत्तरं शोधतात. त्याची काही खरंच गरज आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आयुष्य खूप सिंपल आहे आणि जर तुमच्या स्ट्रॅटेजी सोप्या असतील आणि तुम्ही डिसिप्लिन्ड वेनी काम केलं, तर निश्चितच त्याच्यात आपल्याला यश भविष्यात भेटतं. ऑथरचं असं म्हणणं आहे, की कुठलीही ऑर्गनायझेशन जेव्हा तुम्ही प्लॅन करता, तर एक लक्षात घ्या, की त्या ऑर्गनायझेशनमध्ये काही ना काही लिव्हिंग ऑर्गनायझेशन किंवा लिव्हिंग माणसं तुमच्यासोबत काम करणार आहे आणि तुम्हाला त्या ऑर्गनायझेशनची रचना त्या पद्धतीने करणं हे खूप गरजेचं होऊन बसतं. खूप वेळा आपण ऑर्गनायझेशन प्लॅन करतो. आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आपल्यासारखीच लोकं काम करतील, त्यांच्या अडचणी काय असतील, ते कशा पद्धतीने विचार करतील, ते बसतील कुठं, कशा पद्धतीने त्यांचे सिस्टम्स असतील, या गोष्टीवर कधीही नीट विचार केला जात नाही आणि कुठेतरी नंतर ऑर्गनायझेशन्स स्लो होतात किंवा कालांतराने ते ऑर्गनायझेशन नाहीसे होतात. तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला भेटतंय, की कुठलीही ऑर्गनायझेशन जर तुम्हाला स्टार्ट करायची असेल आणि त्याला सक्सेसपर्यंत न्यायचं असेल, तर एक तर तुमच्या स्ट्रॅटेजीज सोप्या पाहिजे. ऑर्गनायझेशन कशा पद्धतीने काम करणार आहे, याच्यावर तुमचा विचार झालेला पाहिजे, विचार केलेला पाहिजे आणि पुढे जाऊया. लेखकाचं असं म्हणणं आहे, की जी लोकं मोठं एम करतात, ते लहान गोष्टींच्या मागे धावत नाही. ते एक इंग्लिशमध्ये एका वाक्यात त्यांनी सांगितलंय, "दोज हू हंट रॅबिट्स डोंट बिकम एलिफंट कॅचर्स." म्हणजे जे लोकं सशाला मारतात, ते कधीही हत्ती पकडू शकत नाही. बघा, खूप वेळा आयुष्यात असं असतं, की आपण छोट्या-छोट्या गोष्टींकडे खूप एवढं लक्ष देतो, की मोठी गोष्ट आपल्या हातातून निसटून जाते, की आपल्याला कळतच नाही नक्की काय झालं, आपलं आयुष्य वेगळ्या पद्धतीने कुठं निघून गेलं. कारण आपण मोठी गोष्ट, जे लाईफचा मोठा गोल असतो, त्याच्याकडे कुठेतरी आपण दुर्लक्ष केलेलं असतं किंवा बारकाईने त्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं. कारण आपलं पूर्ण लक्ष हे छोट्या गोष्टींकडे दिलेलं असतं. इंग्लिशमध्ये त्याला एक खूप चांगलं वाक्य आहे. पेनी वाईज अँड पाउंड फुलिश. हे वाक्य कदाचित या वाक्याला बरोबरीने तुम्हाला ठेवता येईल. ऑथरचं असंही म्हणणं आहे, की जर तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये तुम्हाला कस्टमरला जिंकायचं असेल ना, तर तुमच्या आतमध्ये भूक पाहिजे. तुमच्यात जेन्युइन शक्ती पाहिजे किंवा ताकद पाहिजे किंवा तुम्ही एवढं इंटरेस्टफुल त्या कस्टमरला अ, सांगायला पाहिजे, की खरंच मी तुमच्यासाठी काहीतरी करू इच्छितो. त्याच्यानंतरच तुम्ही कस्टमर जिंकू शकणार किंवा कस्टमरकडनं तुम्ही बिझनेस आणू शकणार. फक्त ड्राय म्हणून एखादं प्रेझेंटेशन तुम्ही कस्टमर समोर केलं, तर कदाचित तो कस्टमर तुमच्याकडे कधीही कन्व्हर्ट होणार नाही आणि कस्टमरचा फायदा जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवला, तरच तुमची ऑर्गनायझेशन मोठी होईल आणि तुम्ही जिंकू शकाल. ऑथरचं असं म्हणणं आहे, जेव्हा आयुष्यात तुम्हाला हारण्यासाठी काही नसतं ना, तेव्हा तुम्ही खूप वेगाने प्रगती करता आणि हे कदाचित त्यांनी काहीतरी अनुभवातून या पुस्तकात आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपणही बघतो जेव्हा आपल्याकडे आयुष्यात काही हारण्यासारखं राहत नाही, तर आपलं बोलणं, आपलं वागणं, आपल्या ॲक्शन्स हे खूप कॉन्सन्ट्रेटेड होतात, खूप फोकस्ड होतात आणि आपली प्रगती खूप वेगाने वाढते. ऑथरचं एक वाक्य या पुस्तकात खूप मला भावून गेलं आणि ते वाक्य मी पुढे लिहिलेलं आहे. खूप वेळा आयुष्यात काय होतं, आपल्यासाठी इमानदारीने खूप लोकं काम करतात, आपली मदत करतात आणि जेव्हा बेनिफिट द्यायची गोष्ट येते, तर आपण अशा लोकांना बेनिफिट देतो, की जे लोकं आपली चापलूसी करतात. असं होता कामा नये. ऑथर इंग्लिशमध्ये एक वाक्य सांगतं, की "डॉग फेचेस न्यूजपेपर फॉर यू हॉनेस्टली." तुमचा घरचा म्हणतो सॉरी, तुमचा घरचा कुत्रा तुमच्यासाठी इमानदारीने आलेलं वर्तमानपत्र आणतो, मग तुम्हाला देतो, इथिकली देतो.
पण जेव्हा तुम्हाला दूध द्यायची वेळ येते, तुम्ही ती मांजरेला दूध देता कारण ती तुमच्याकडे जवळ येते, तुम्हाला लाड करते, तुमच्याकडनं लाड करून घेते. आयुष्यात असं होऊ देऊ नका. आयुष्यात जर असं झालं, तर तुमच्या बिझनेसमधून तुमचे इमानदार लोकं, तुमच्या आयुष्यात असलेली इमानदार लोकं दूर निघून जातील आणि कुठल्यातरी तुमच्या बिझनेसला हा खूप मोठा धोका आयुष्यात राहील. थोडंसं पुढे जाऊया. ऑथरचं असं म्हणणं आहे, की तुम्ही आयुष्यात जे पण मिळवलंय, ते मागचे तुमचे एफर्ट्स असतात. पण जर तुम्हाला आयुष्यात अजून पुढे जायचं असेल, तर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल, वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल आणि नवीन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. जर तुम्ही स्टॅटिक राहिलात किंवा कुठेही विचार केला नाही, तर तुमची ग्रोथ मंद होऊन जाईल किंवा स्लो होऊन जाईल किंवा तुमचं अस्तित्वच तुमच्या बिझनेसमध्ये किंवा तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या करिअरमध्ये हे संपून जाईल. म्हणून याचं असं म्हणणं आहे, की नेहमी अजाईल राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, पुढं चलत राहा. ऑथरचं असं म्हणणं आहे, की कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये 4 प्रकारचे व्यक्तिमत्व तुम्हाला बघायला भेटतील किंवा 4 क्वालिटीजचे लोकं तुम्हाला बघायला भेटतील. पहिला आहे निंजा, बेस्ट इम्प्लिमेंटर. याला मराठीत कुठेतरी आपण त्याला म्हणतो, "सांग काम्या होय नाम्या." जसं सांगितलं जातं, तो तसाच करतो. कोच, ऑल्वेज अवेलेबल, नो कॉम्पिटिशन. हा माणूस कुणा व्यक्तीसोबत कॉम्पिटिशन करत नाही. हा फक्त दुसऱ्यांना मदत करत राहतो, सल्ला देत राहतो. तिसरा माणूस खूप महत्वाचा आहे, थॉट लीडर. हा नेहमी आपल्याला सांगतो, की अशा पद्धतीने काम का होतंय? आपण एक चांगल्या सुधारित पद्धतीने करू शकतो का? नवीन आयडियाज हा माणूस आपल्यासमोर मांडतो. नवीन संकल्पना आपल्याकडे तो मांडत असतो. रेन मेकर म्हणजे जो तुमच्या ऑर्गनायझेशन्सला बिझनेस आणून देतो, संधी आणून देतो, खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आणून देतो. तर मला असं वाटतं पर्सनली बरं का, की ह्याच्यात चारही गोष्टी म्हणजे चारही क्वालिटीजचे लोकं आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये गरजेचे असतात, की जे आपल्याला आपल्या गोलकडं, टार्गेटकडं आपल्याला पुढं नेण्यासाठी मदत करत असतात. फक्त ऑर्गनायझेशनसाठी का? आपल्या आयुष्यातही अशी लोकं खूप महत्त्वाची असतात, जे आपल्याला मदत करू शकतील. तर तुम्ही बघा या क्वालिटीज तुमच्या मदत करणाऱ्या लोकांमध्ये कुठली आहे? कुठलाही व्यक्ती कधीही आपल्याला मदतच करत असतो. ऑथरचं असं म्हणणं आहे, की व्हिजन म्हणजे प्लॅन नाही. हे फॅक्टरी सेटिंग सारखं नाही. म्हणजे मोबाईलमध्ये फॅक्टरी सेटिंग असते, की त्याच्यात तुम्हाला कळतं, की फॅक्टरी रिसेट केली, की आपल्याला प्लॅन झाला किंवा आपल्याला माहिती आहे कुठं जायचंय किंवा Google मॅपसारखा आपल्याला तो सांगतो इथं जायचंय. याच्यासाठी तुम्हाला तुमची संगत ही चांगल्या लोकांसोबत करायला पाहिजे, की जे लोकं आपल्यापेक्षा जास्त हुशार आहेत, आपल्यापेक्षा जास्त त्यांना बुद्धी आहे, आपल्यापेक्षा जास्त ते वाचन करतात. असं म्हटलं जातं, की एखाद्या रूममध्ये जर तुम्ही डिस्कशन करायला थांबले किंवा बसले, तर त्या रूममध्ये सगळ्यात मूर्ख माणूस तुम्ही स्वतः पाहिजे. म्हणजे एवढ्या हुशार लोकांसोबत तुमची संगत पाहिजे, की जे तुम्हाला इम्प्रूव्ह करतात. तुम्हाला विचार करण्यासाठी भाग्य पाडतात. अशा लोकांच्या संगतीत जर तुम्ही राहिलात, तर तुमची प्रगती ही निश्चित आहे. ऑथरचं असं म्हणणं आहे, की डे टू डे बिझनेसमधून बाहेर पडा. कृपया डे टू डे ऑपरेशन्समध्ये जर तुम्ही अडकून राहाल, तर तुम्ही इनोव्हेटिव्ह काही करू शकणार नाही. तुम्ही नवीन काही करू शकणार नाही. तुमच्या खालच्या लोकांना डिसिजन घेण्यासाठी ताकदवान करा. मॅनेजमेंटमध्ये त्याला एक खूप सुंदर शब्द आहे डिसेंट्रलायझेशन. त्यांना डिसिजन घेऊ द्या. त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ द्या, अकाउंटेबिलिटी घेऊ द्या आणि ऑथरचं शेवटी असं म्हणणं आहे, की वी मिस द एसेन्स ऑफ मिथ बाय माइल्स, की एखादं मिथ असतं. मिथ म्हणजे र्युमर असतं, की कुणीतरी काहीतरी गोष्ट पसरवतं आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. या गोष्टी आपण नाही करायला पाहिजे, की तुमचा हा स्टाफ तुम्हाला धोका देतोय. कदाचित असं नसतं. आपण त्या गोष्टीच्या तथ्यापर्यंत जायला पाहिजे आणि तथ्य आल्यानंतरच आपण डिसिजन घ्यायला पाहिजे. खूप वेळा आपण डिसिजन खूप घाईने घेतो व त्याचा पश्चात्ताप आपल्याला नंतर व पुढं आपल्याला जाणवतो. तर हा पुस्तक निश्चित तुम्ही वाचा, द एलिफंट कॅचर्स आणि याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी